बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। चंद्रपूर जिल्ह्यातील 3 काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न झालाय। अविनाश वारजूरकर, सतीश वारजूरकर आणि साईश वारजूरकरांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। अहिल्यानगर महानगरपालिका इथे स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला। विविध पक्षांकडून सुचवण्यात आलेल्या नावांना मंजुरी देण्यात आली असून काही ठिकाणी कागदपत्रांच्या त्रुटीमुळे अडथळे निर्माण झाले। रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। 12 मार्चला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। दरम्यान अध्यक्ष कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। स्ट्रोक हा आता वृद्धांपुरता मर्यादित आजार राहिलेला नाही, तर तरुणांमध्ये देखील याचं प्रमाण चिंताजनक रीतीनं वाढतंय। राष्ट्रीय स्ट्रोक रजिस्ट्रीच्या ताज्या अहवालानुसार भारतातील दर 7 स्ट्रोक रुग्णांमागे एक रुग्ण हा 45 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे। चुकीची जीवनशैली, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि तंबाखूचं सेवन ही यामागची प्रमुख कारणं आहेत। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात मिठी नदीच्या कामांसाठी 286 कोटी 25 लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे। त्यात नदीच्या रुंदीकरण, प्रदूषण नियंत्रण, गाळ उपसण्यासंबंधीची कामं आणि पूर प्रतिबंधजन्य उपाययोजनांचा समावेश आहे। यंदा गाळ काढण्यासाठी 38 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। मुंबई महापालिकेच्या देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प जून 2026 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रतिदिन 600 टन कचऱ्यापासून 7 मेगावॅट वीज निर्मिती शक्य होणार आहे। मुंबईमधील कचऱ्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही। या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प परिणामकारक ठरणार असं मत पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं। प्रवासी तिकीट विक्री, मालवाहतूक, जाहिरात भाडं, प्रतीक्षालय, स्टॉल्स आणि इतर व्यावसायिक उपक्रमांच्या माध्यमातून मध्य रेल्वेनं चालू आर्थिक वर्षातील पहिल्या 10 महिन्यात तब्बल 14,441 कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय। वाढत्या प्रवासी संख्येसह विविध उत्पन्न स्रोतांचा प्रभावी वापर केल्यामुळे ही उल्लेखनीय कमाई शक्य झाली आहे। प्रवासी तिकीट विक्रीतून मोठा वाटा मिळाला असून उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांची संख्या सातत्यानं वाढते। सिम बाइंडिंगचे नियम लागू करण्याची 28 फेब्रुवारीची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही। नवीन नियमानुसार फोनमध्ये सिम कार्ड नसल्यास व्हॉट्सअॅपसारखे मेसेजिंग ॲप काम करणार नाहीत। कम्प्युटरवर लॉग इन केलेले व्हॉट्सअॅप देखील 6 तासात लॉग आउट होईल असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। मुंबई आणि उपनगरांमधील हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच AQI 100च्या आत आल्यानं वायू प्रदूषणामध्ये घट झाली आहे। गेल्या 3 दिवस AQIचं प्रमाण उतरल्याच्या क्रमांकानं आहे आणि 24 तारखेला 172 असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक 26 तारखेला थेट 86 वर आलाय। 50 ते 100 पर्यंतचा AQI हा प्रदूषणाच्या मध्यम कॅटेगरीमध्ये मोडतो। किसान सभेच्या लाँग मार्चचा 4था दिवस आहे। राज्य सरकारनं मागण्या पूर्ण न केल्यानं आंदोलकांचं लाल वादळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावात ठिय्या मांडणार आहे। कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते। दापोलीतील पिसई गावात पारंपरिक नकटा यंदाही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। महामाई गावदेवीचा रक्षक मानल्या जाणाऱ्या नकट्याचे खेळ पाहण्यासाठी गर्दी होती। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरलाय। 20 मार्चपर्यंत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड करण्याचे आदेश ग्रामविकास विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना दिले। आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। रोहित पवार यांनी जाणून बुजून बारामतीमध्ये जाऊन स्टंटबाजी केल्याची जळजळीत टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चांवरून विविध दावे प्रतिदावे केले जात होते। त्यानंतर अपघातावरून शंका उपस्थित करत रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत आरोपांचा धडाकाच लावला। त्यात काल रोहित पवारांनी FIR दाखल करण्यासाठी रोहित पवार मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। तिथे वाद झाल्यानंतर बारामती पोलीस स्टेशनमध्ये देखील त्याच मुद्द्यावरून वाद झाला। अखेर तक्रार नोंदवली असली तरी FIR काही दाखल होऊ शकली नाही। मात्र यावरून आता दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रोहित पवार स्टंटबाजी करत असल्याची जोरदार टीका केली आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देखील नेत्यांनी नाव न घेता रोहित पवारांवर निशाणा साधलाय। सीबीआय मध्ये आता आपण बोलतोय, आता आपण बोलत असताना 7,000 पेक्षा जास्त केस प्रलंबित आहेत। 2600 केसेस 10 वर्षाला प्रलंबित आहेत। दादाला न्याय देणार 10 वर्ष थांबू का?
अर्ज नाही हा अर्ज नाही. आम्हाला एफआयआर तरी द्या, नाहीतर मी खोटा एफआयआर करतो म्हणून माझ्या कारवाई करू. सरकारी कामात आज करायला म्हणून करा. चला. राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार हे अगोदरच ठरलं होतं. आता त्यांनी काल इथं एफ-आय-आर घेतली नाही, त्याचा स्टंट केला. तिकडे एफ-आय-आर घेतले, बारामतीत स्टंट केला. तर यू नो बेटर दॅन मी दॅट की हे कसं असतं, न्यूज किलिंग ज्याला म्हणतात ना, हे सगळा प्रकार तसा आहे. म्हणजे हे माझ्यासारख्याला अति किळसवाणी म्हणतात ना, म्हणजे हा फार मराठवाड्यातला ग्रामीण शब्द आहे, फार चुकीचा होता. आता एक मोठी बातमी. उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी चौथ्या दिवशी व्हावा अशी सुनेत्र पवारांची इच्छा नव्हती, पण त्यांच्या पक्षातील अनुभवी मार्गदर्शक आहेत जे आज भाषणं करतायत, त्यांनी दबाव आणला असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रोहित पवारांच्या टीकेला उत्तर दिलंय. तुम्ही 2 तासात विलिनीकरणावर चर्चा केली तेव्हा घाई नाही का, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. तर धनंजय मुंडेंनी देखील रोहित पवारांवर निशाणा साधलाय. सुनित्रा काकींची कुठेही इच्छा नव्हती की शपथविधी त्या ठिकाणी चौथ्या दिवशी झाला पाहिजे, पण त्यांच्या पक्षातले अनुभवी मार्गदर्शक जे कोणी होते, जे आज भाषण त्या ठिकाणी करत आहेत, त्यांनी प्रेशर आणलं सुनित्रा काकींना की चौथ्या दिवशी तुम्ही शपथविधी करा, उद्या जाऊन काय होईल हे सांगता येणार नाही. आणि राजकीय अनुभव या पदाचा कदाचित नसल्यामुळे जो नव्हता, तिथं कुठंतरी काकींनी ते स्वीकारलं आणि शपथविधी त्या ठिकाणी झाला. ताई का जो है हमने शपथ समारोह हुआ, उसके ऊपर चर्चा. इतनी जल्दी क्या थी, इतनी जल्दी क्या थी? अरे भाई इतनी जल्दी क्या थी, तो पहले 2 घंटों में आपने तो मर्जर की बात शुरू की, तो इतनी जल्दी क्या थी? तब तो जल्दी नहीं थे. तो 4 दिन के बाद अगर, अरे भाई आपने तो कई बार देखा दिल्ली में है, इधर है, उधर है. आणि याच मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांनी पवारांवर थेट निशाणा साधलाय. पाहुयात. वैनींना शपथविधीची घाई झाली म्हणून आमच्यावर आरोप केले की आम्ही दबाव टाकला. मुळामध्ये यांच्यावर दबाव कोण टाकत होतं? दादांना अग्नी द्यायच्या अगोदर तुम्ही विलिनीकरणाची चर्चा करता, तो काय होतं? आणि ज्यावेळेस वहिनींनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, त्या घराच्या सून आहेत, दादांच्या पत्नी आहेत, दादा नाही आहेत, मग उपमुख्यमंत्री झाल्यावर तुम्हाला साधी शुभेच्छा द्यावी नाही वाटली? पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान भाषणावेळी भुजबळ, तटकरे आणि पटेल यांनी रोहित पवारांसह कुटुंबियांवर जोरदार निशाणा साधला. पाहुयात. सब लोग सुनीत्रा ताई के पीछे अगर खड़े होते, पूरा परिवार उनका, तो सब लोगों के दिल को जो है तसल्ली होती, मगर ये हो ना सका. हम लोग गए, सुनीता ताई को मनाया. 40 वर्षाची सावलीसारखी साथ देणाऱ्या वहिनींच्या पाठीमागे उभं राहणं हा आम्हाला राजधर्म आणि धर्मशास्त्र समजत होतं. म्हणून वहिनींचं त्या ठिकाणी उपमुख्यमंत्रीकडून पक्षाचा नेता म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला. भले तर आम्ही टीकेचे धनी झाले असू, परवा त्याची नाही. अजूनही कोणाला पैसे देऊन ट्रोल काढण्यासाठी जी टीम करायची असेल ती करावी, पण आमची नियत साफ आहे. होय, मी आज म्हणतोय की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेला आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू इच्छितो. अनेक लोक काही वेगवेगळ्या विधानं करायला लागले, ज्यांच्या काही घेणं नाही देणं नाही आपला पक्षाची, ते लोक आमच्या पक्षामध्ये आम्ही कसं चालवावं, आम्ही काय करावं, कोणत्या दिशेने जावं, याच्या आम्हाला उपदेश देत होते. ते तुम्ही बघितलं, ऐकलंय, काय काय चाललं आहे ते सगळं तुम्हाला राजकारण माहीत आहे. ज्यांच्या मनामध्ये पोटात काय आणि तोंडात काय वेगळा, असे लोक खूप सारे आता इकडे तिकडे फिरून राहिले. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात.
रत्नागिरीतील खेरडी गावात चंडिका ग्रामदेवीचा पारंपरिक शेरणी काढणे सोहळा उत्साहात पार पडला. या अनोख्या प्रथेनुसार मानकरी नारळ आणि प्रसाद जमिनीत लपवून ठेवतात आणि देवीची पालखी नाचत जाऊन ते शोधून काढतात. पारंपरिक ढोल ताशांचा गजर यावेळी पाहायला मिळाला. चोपडा शहरात सावकाराच्या जाचाला कंटाळून एका 27 वर्षीय युवकानं आत्महत्या केली आहे. सुसाईड नोटमध्ये सावकाराचं नाव लिहिल्याचं उघड झालंय. यामुळे चोपडा तालुक्यातील खासगी सावकारांवर कारवाई करण्याची मागणी होती. अमरावती महानगरपालिकेच्या उद्यानात 5 दिवसीय गुलाब उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. गुलाबाच्या वेगवेगळ्या प्रजातीची माहिती व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं गुलाब उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गावरून आता जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाशी थेट जाता येणार आहे. महामेट्रोकडून दोन्ही स्थानकांना जोडणाऱ्या 138 मीटर लांबीच्या पादचारी पुलाच्या उभारणीला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात हिंजवडी मेट्रो सेवा शिवाजीनगरपर्यंत सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून या पुलामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई महापालिकेनं 2026-27च्या अर्थसंकल्पात पूल विभागासाठी 9,650 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम गेल्या सुधारित अंदाजातील 5,519 कोटींच्या तुलनेत 70% अधिक आहे. तरतूद केलेल्या निधीचा मोठा हिस्सा वर्सोवा ते दहिसर दरम्यानच्या मुंबई कोस्टल रोड प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. रावेरमध्ये जिल्हास्तरीय भरारी पथकानं बनावट खतांच्या साठ्यावर छापा टाकण्यात आलाय. विनापरवाना आणि निकृष्ट बनावट रासायनिक खतांच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे. गुजरातमधील राजकोट इथून विक्री करण्याच्या उद्देशानं आलेल्या साठ्यावर पोलिसांनी कारवाई केली. मुंबई पालिकेचं कामकाज पूर्णपणे मराठीतच व्हावं अशी मागणी प्रवीण छेडा यांनी केली आहे. पालिका अधिसूचना काढताना इंग्रजी भाषेचा वापर केला जात असल्यानं प्रवीण छेडांनी आक्षेप नोंदवला घेतला. भिवंडीच्या अंजूरफाटा परिसरातल्या जैन मंदिरासमोर डंपरनं दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पनवेल आणि कामोठे परिसरात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. पनवेल आणि कामोठे परिसरात गेल्या 2 दिवसात 3 महिलांचे 11,20,000चे मंगळसूत्र लुटल्याची घटना घडली आहे. हिंगोलीच्या कनेरगाव नाका परिसरात बनावट चलनी नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडलं. आरोपींकडून बच्चो की बँक असं लिहिलेल्या 500 रुपयांच्या बनावट नोटांचे 9 बंडल जप्त केलेत. या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या किल्लारी इथे भव्य बुद्ध धम्म परिषद उत्साहात पार पडली. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हजारो बौद्ध अनुयायी एकत्र आले. जगाला युद्धानं नाही तर बुद्धानं दिशा दिली असा शांतीचा संदेश आठवलेंनी दिला. धाराशिव जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गानंतर आता सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग देखील वादाच्या भोवऱ्यात सापडला. 19 गावातील शेतकऱ्यांनी तुटपुंजा मोबदल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आक्रोश व्यक्त केला. योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमीन देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. लातूरच्या नवोदय विद्यालयामध्ये 6वीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणी रामदास आठवलेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडलं जाणार नाही असा इशारा आठवलेंनी दिला. रत्नागिरी जिल्ह्याच्या हर्णे समुद्रकिनारी जखमी अवस्थेत आढळून आलेल्या डॉल्फिनचा मृत्यू झालाय. अलीकडच्या काळात किनाऱ्यावर डॉल्फिन मृत अवस्थेत आढळण्याचं प्रमाण वाढल्यानं पर्यावरण प्रेमींकडून चिंता व्यक्त केली जाते. अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथे चिकन खाण्याच्या किरकोळ वादातून 12 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जितेराजा गौड या बालकावर त्याच्याच मावस भावानं लोखंडी वस्तूनं वार करून घरातच हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपी बब्बू गौड याला अटक करण्यात आली असून खोटी तक्रार दिल्याप्रकरणी मृत मुलाच्या वडिलांना देखील आरोपी करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव इथे भारत गॅस अंतर्गत रोहन गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चोरी झाली आहे. 58 भरलेले सिलेंडर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुमारे 74,000 रुपयांचा ऐवज लंपास करत चोरट्यांनी सीसीटीव्ही बंद आणि सुरक्षा नसल्याचा फायदा घेतल्याचा आरोप आहे. राज्यमार्ग परिवहन महामंडळानं होळीनिमित्त 198 विशेष फेऱ्यांचं नियोजन केलेलं आहे. त्यापैकी 83 बस आतापर्यंत फुल झाल्यात. यात ग्रुप बुकिंग, वैयक्तिक बुकिंगचा समावेश असून सर्वाधिक बुकिंग 28 फेब्रुवारीचे असल्याचं महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. होळीनिमित्त प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेत 27 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीमध्ये एसटी महामंडळानं विशेष फेऱ्यांचं नियोजन केलंय.
विमान प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत नागरी विमान वाहतूक नियामक महासंचालनालयानं तिकीट परताव्याच्या नियमात सुधारणा केलेली आहे. आता ठराविक अटीनुसार बुकिंग केल्यानंतर 48 तासांच्या आत तिकीट रद्द किंवा बदल केल्यास अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. तिकीट रद्द किंवा बदल केल्यास बदललेल्या उड्डाणासाठी लागू असलेले नियमित भाडे मात्र भरावे लागेल. मुंबईतील दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कॅसल रॉक कुलेम घाट विभागात ट्रॅक नूतनीकरण कामासाठी 28 एप्रिल ते 7 जून दरम्यान दररोज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेमध्ये 5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा परिणाम गोवा मार्गावरील रेल्वे सेवांवर होणार असून 8 एक्सप्रेस अंशतः रद्द होणार आहेत तर 4 गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. याचा फटका गोवा मार्गावरील प्रवाशांना बसणार आहे. मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पातील 70 हेक्टरवरील मोकळ्या जागेचे हिरवळीत रूपांतर करण्याचा आणि महालक्ष्मी रेसकोर्स इथे सेंट्रल पार्क विकसित करण्याचा मास्टर प्लॅन महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सादर केला. मात्र मुंबई आर्किटेक्ट्स कलेक्टिव्ह या आर्किटेक्ट संघटनेतील 119 जणांनी आक्षेप नोंदवलेत. प्रकल्पाचे पर्यावरणीय परिणाम, सार्वजनिक प्रवेश मर्यादा आदींवर आक्षेप नोंदवण्यात आले. नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 14 गावांसाठी आनंदाची बातमी आहे. या सर्व भागातून मेट्रो धावणार असून ती थेट तळोजापर्यंत पोहोचणार आहे. पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी MMRDAनं मुंबई मेट्रो लाईन 12च्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. नवीन मेट्रो कॉरिडॉर सुमारे 18.4 किलोमीटर लांबीचा असून तो मानपाडा ते तळोजा असा असेल. सुरक्षिततेच्या कारणास्तव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर शेड उभी करून रमजान आणि अन्य दिवसात रिक्षा, टॅक्सी, ओला किंवा उबरच्या चालकांना नमाज अदा करण्याची परवानगी देऊ शकत नाही अशी भूमिका राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात मांडलेली आहे. राज्य सरकारनं MMRDAला सुरक्षिततेशी संबंधित बाबींचा विचार करून विमानतळ परिसरातच पर्यायी जागा निश्चित करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रीय शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेच्या म्हणजेच NCERTच्या प्रकाशित इयत्ता 8वीच्या समाजशास्त्र पुस्तकातील न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचारासंदर्भातील धड्यावर सर्वोच्च न्यायालयानं संपूर्ण बंदी घातली आहे. न्यायालयानं या पुस्तकाच्या सर्व छापील प्रती जप्त करण्याचे तसंच त्याची डिजिटल आवृत्ती तात्काळ हटवण्याचे आदेश दिले. इंडिगो विमान कंपनीनं पुणे विमानतळावरून थायलंडची राजधानी बँकॉक इथे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेमध्ये मोठा बदल केलाय. येत्या 29 मार्च 2026 पासून सुरू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकात पुणे बँकॉक आणि बँकॉक ते पुणे ही दोन्ही उड्डाणं तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. या कालावधीतील तिकिटांची बुकिंग देखील कंपनीकडून स्थगित केली आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. पुणे स्थानकावर होळीनिमित्त UP, बिहारला गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते आणि त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकांवर होल्डिंग झोन तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे फलाटावर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणं सोयीचं होणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिलेली आहे. गेल्या 3 वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 34,352 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी 2026 मध्ये राज्यात 14,660 तीव्र आणि 99,275 मध्यम कुपोषित बालकं आढळून आली आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 989 तीव्र कुपोषित बालकं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 7,445 मध्यम कुपोषित बालकं आढळलेली आहेत. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीमुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दरात 7,400 रुपयांची घसरण झाली असून ती 2,60,500 वर आलेली आहे तर सोन्याचा भाव देखील 1,300 रुपयांनी कमी होत ते प्रति 10 ग्रॅम 1,62,900 वर स्थिरावले. आता एक मोठी बातमी. पाकिस्ताननं दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करण्याच्या नावाखाली अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक केला होता आणि ज्यामध्ये अफगाणिस्तानच्या नागरिकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानच्या सैन्याच्या कारवाईचा बदला घेण्यासाठी तालिबान सरकारनं पाकिस्तानवर आता हल्ला केलेला आहे. अफगाणिस्ताननं पाकिस्तानविरुद्ध मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरचा वापर करून हल्ला केलाय. आतापर्यंतच्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या सैन्यानं रात्री 9:30 वाजता नंगरहार, खैबर सीमा आणि कुनार बाजौर सीमेवर मोठा हल्ला केलेला आहे. अफगाणिस्तानच्या सैन्यानं टँक, आर्टिलरी, रॉकेट, मोर्टार यांचा वापर करत हल्ला केलाय तर पाकिस्तानच्या 15 लष्करी ठिकाणांवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबान सरकारनं केलाय. याशिवाय पाकिस्तानचे 40 पेक्षा अधिक सैनिकांना ठार केल्याचा दावा देखील करण्यात आलाय. अफगाणिस्तानच्या सैन्यानं पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन 201 खालिद बिन वालिद ब्रिगेड आणि 205 अल बद्र ब्रिगेड मिशन राबवलेलं आहे. अल्लाहू अकबर. वला मुजाहिद वला 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 पाकिस्तान उपसूर वला 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 अमदा.
पुढची मोठी बातमी. मंत्रालय लाचखोरी प्रकरणाचे पडसाद आता विधान परिषदेत उमटले. तर झिरवळ सभागृहात येताच विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान यावरून विरोधकांनी झिरवळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे चौकशी होईपर्यंत झिरवळ यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तर या प्रकरणात आपला काहीही संबंध नसल्याचं म्हणत झिरवळ यांनी आरोप फेटाळून लावले. त्यानंतर विरोधकांनी वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केली. जर पैसे खायचं, उद्या खोटी औषधं आली, एखादी 10-20 माणसं मृत्यू झाले, या राज्यामध्ये जबाबदार कोण आहे? त्यावेळी तुम्ही मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? त्यावेळी तुम्ही मंत्र्याला दोषी या ठिकाणी ठरवणार का? त्यामुळे हे डायरेक्ट मंत्रालयात झाले, त्यांच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे सभापती महोदय, आमची मागणी आहे या 289 मधून मंत्र्यांना या ठिकाणी बाजूला सारलं पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे. या घटनेच्या दिवशी मी शासकीय कामानिमित्त एक दिवस अगोदरच दिल्लीत त्या ठिकाणी गेलो होतो. या घटनेशी माझा कुठलाही संबंध नाही. आजपर्यंत कधी माझ्या राजकीय जीवनात अशा प्रवृत्तींना मी पाठीशी घातलेलं नाही. भविष्यात सुद्धा कधी अशा प्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही. अशा जबाबदार विरुद्ध जी कार्यवाही व्हायला पाहिजे ती त्या ठिकाणी झालेली आहे. पुढील तपास कायदेशीर त्या ठिकाणी सुरू आहे. आपल्या राज्यामध्ये आपण झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवलेली आहे. सर्वात जास्त छापे ACBचे महाराष्ट्रामध्ये आपण मारतो, सगळ्यात जास्त. आणि हे चालूच राहणार आहे, कारण तक्रार आली तर त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करायची. मग कोणीतरी मांडलं की मंत्र्याला अधिकार आहेत की नाही, मंत्र्याच्या कार्यालयामध्ये कसं करता? माझ्याही कार्यालयातल्या एखाद्या व्यक्तीची तक्रार आली तर मला न विचारता ACB कार्यालयामध्ये जाऊन त्याला ट्रॅप करू शकते. ACBला तो अधिकार आहे, आम्ही तो अधिकार दिलेला आहे.